आगामी दिवसात बाप्पांचे अनेक ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे। यासोबतच ईद निमित्त शहरात स्वच्छतांवर विशेष लक्ष देण्याकरिता मनपा उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्वास्थ्य निरीक्षकांची बैठक आयोजित करून विशेष सूचना दिल्या। प्रभागातील सर्व ठिकाणी नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, 100% कचरा संकलन करून घ्यावे, या परिसरातील घरोघरी घंटागाडी गेलीच पाहिजे। या सर्व बाबींबद्दल योग्य नियोजन करून साफसफाई करून घेण्याचे निर्देश मनपा उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी दिले। स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छता ही सेवा, श्री गणेश विसर्जन तसेच ईदच्या अनुषंगाने महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्या अध्यक्षतेत राजापेठ झोन क्रमांक 2 येथे सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेमध्ये 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणारे स्वच्छता ही सेवा याबाबत उपक्रम मनपा कार्यालयात, झोन कार्यालय, मनपा आरोग्य केंद्र येथे स्वच्छतेची शपथ घेऊन सर्व कार्यालयांची साफसफाई करून घेणे, श्री गणेश विसर्जन स्थळी, तलाव, पर्यटन स्थळावरून शून्य कचरा कार्यक्रम राबविणे व सर्व मनपा आरोग्य केंद्र सफाई मित्र सुरक्षा शिबिर, आरोग्य शिबिर, लसीकरण शिबिर आयोजित करणे, मार्केट व व्यावसायिक क्षेत्र येथे झोननिहाय युद्धस्तरावर प्लास्टिक बंदी मोहीम राबविणे, या सर्व कामांबाबत उपक्रम राबविण्याचे निर्देश मनपा उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी दिलेत। सर्व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक व स्वास्थ्य निरीक्षक यांनी श्री गणेश विसर्जन व ईद निमित्त प्रभागातील सर्व ठिकाणी नाल्या बॉटमपासून काढाव्यात, 100% कचरा संकलन करून घ्यावे, या परिसरातील घरोघरी घंटागाडी गेली पाहिजे। या सर्व बाबींबद्दल योग्य नियोजन करून साफसफाई करून घेण्याचे निर्देश मनपा उपायुक्त डॉक्टर मेघा वासनकर यांनी दिलेत। त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते, तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसित देशाची कल्पनाही होती। महात्मा गांधींनी गुलामीतून भारत मातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले। आता भारत मातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे। मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेबाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल। दरवर्षी 100 तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करीन। मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही। सर्वप्रथम मी स्वतःपासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या गल्ली वस्तीपासून, माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेन। मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहे त्यांचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाही व घाण करू देत नाही। या विचारांनी मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन। मी आज शपथ घेते की ती आणखी 100 लोकांनाही घ्यायला लावेल। तेही मी माझ्यासारख्या स्वच्छतेसाठी 100 तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन। मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल। एक कदम स्वच्छता की ओर। धन्यवाद। या सभेकरिता सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू डिक्याव, विजय बुरे, कुंदन हडाले, शारदा गुल्हाणे, राजेश राठोड, स्वच्छ भारत अभियान अमरावती शहर समन्वयक डॉक्टर श्वेता बोके, सर्व स्वास्थ्य निरीक्षक उपस्थित होते।